आपल्यासोबत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील आहे। आज विधान परिषदेची निवडणूक आहे, त्यामुळे ते मतदान केंद्राच्या बाहेर आलेले। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, आज तुमच्या भाग्याचा फैसला मतपेटीत बंद होणार आहे? नाही, माझं भाग्य मला माहिती आहे। भाग्य माझं काय आहे मला चांगलं माहीत आहे, कारण ज्या पद्धतीने मी मतदारांसोबत नगरपालिका, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये जेव्हा मी काम करतो तेव्हा या लोकांचा परिचय मला फार जवळून राहतो। हा माझा फॅमिली मेंबर म्हणून मी आमच्या नगरसेवकांशी बोलत राहतो। त्यांच्या सुखादुःखामध्ये मी नेहमी त्यांच्या कामे पडतो। निधी देणे असेल किंवा कुठलंही काम असेल त्यांना सपोर्ट करणं माझं काम आहे। गेल्या 14 वर्षापासून मी या क्षेत्रामधून निवडून येतो आणि त्या पद्धतीने काम करत राहतो। माझे कुठलाही धर्म, जात, पंथ हे न पाहता मी साधारणतः निवडणुकीमध्ये काम करत असतो आणि निवडणूक झाल्यानंतरसुद्धा ज्यांनी मतदान केलं नाही त्यालासुद्धा सपोर्ट करतो, कारण माझं ते कर्तव्य नाही आहे। मला अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे। मला आमदार जर कोणी केलं तर मला अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे। मग त्यामध्ये कुठलं वैर न ठेवता मी त्या पद्धतीने काम करत असतो। लोकांनी सगळ्यांनी मला पाहिलेलं आहे। सगळे आमचे नगरसेवक बंधू जे आहे, आमची काही तर माता भगिनीसुद्धा आहे, त्या 100% मला मतदान करतील। याच्यात कुठे मला शंकाही नाही आणि दुमतही नाही। विजय हा निश्चित आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये विजय होणार आहे। काँग्रेसच्या उमेदवारांचे नाट्यमय घडामोडी झाल्या। काँग्रेस वंचितला पाठिंबा देणार 3 दिवस बैठका झाल्या, पण झालं नाही। शेवटी रात्री शहर काँग्रेसने व्हीप काढलाय की मतदान करायचं नाही, तटस्थ राहायचं, पण ग्रामीणवाल्यांनी काढलं नाही। कसं पाहायचं? कसं आहे, हा काँग्रेसचा वैयक्तिक विषय आहे। काँग्रेस पार्टी ही मोठी पार्टी आहे। आज भारतीय जनता पार्टी मोठी पार्टी आहे, पण एका काळामध्ये काँग्रेस ही मोठी पार्टी होती आणि त्या अनुषंगाने त्यांचा अभ्यास पाहता असं वाटतं मला कुठेतरी ते कमी असताना असं मला वाटायला लागलं। कारण व्हीप जाहीर केला, आपण आपल्या माध्यमातून सांगताय, कुठल्याही याच्यामध्ये गुप्त मतदानामध्ये व्हीप जाहीर करता येत नाही। तुम्हाला व्हीप जाहीर करणे, तुम्ही मतदान करू नका असा व्हीप जाहीर करणं हा महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये हा कुठेही विषय येत नाही। जर आपण असं व्हीप दाखल करून जर आपण म्हटलं लोकांना, त्या नगरसेवकांना जर वंचित ठेवलं वोटिंगपासनं, तर तुम्हाला आणखीन एक सांगतो, याचा परिणाम त्या पार्टीला भोगावा लागेल। कारण संविधान असं म्हणते आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला ओपन मतदान करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा व्हीप चालतो, ज्या ठिकाणी गुप्त मतदान करायचं आहे त्या ठिकाणी व्हीप चालत नाही। हे मी नाही म्हणत, हे लॉयर सांगतात मला। मी त्याची माहिती घेतली, त्यांनी सांगितलं मला। आज हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांनी व्हीप काढला, कोणाला मतदान करायचं, वंचितला नका करू, कोणाला करायचं याला नका करू, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कारण नेते मंडळी मोठी आहेत, त्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, माजी मंत्री, त्यामध्ये राज्यमंत्री आहेत, काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उत्खनन केलेले काही मंत्री आहेत, त्याच्यामुळे माजी मंत्री आहेत। तो त्यांचा निर्णय आहे, कारण ते माझ्यापेक्षा सुज्ञ आहे। कारण मी फक्त 14 वर्षाचं राजकारण केलेलं आहे, त्यांनी आयुष्यभर राजकारण केलेलं आहे, वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं। अमरावती जनतेला पूर्ण माहिती आहे, त्यामुळे मला काही त्यात फार बोलण्यात काही इंटरेस्ट वाटत नाही मला। शेवटचा प्रश्न, 2018मध्ये 100 मतं काँग्रेसची तुम्हाला मिळाली होती, यावेळेस पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे? नाही, मी 11-12मध्ये जेव्हा निवडणूक लढली तेव्हा काँग्रेसकडे एक 235 मतं होती आणि मला 205 मतं फर्स्टची पडली होती। कसं आहे तुम्हाला सांगतो की शेवटी माणसाचं वागणं, बोलणं, राहणं हा जो विषय आहे। आता मी प्रत्येक नगरसेवकाचा मी फॅमिली मेंबर म्हणून त्याच्याकडे जातो। त्यांच्या नगरसेवकाच्या घरातला लहान मुलगासुद्धा मला ओळखते, प्रवीण पोटे म्हणून कोण आहे म्हणून, ते काका म्हणूनच माझ्याशी बोलतात, कोणी मामा म्हणतो। हा जो विषय आहे हा फॅमिली मेंबर म्हणून त्यांच्याशी ट्रीट करतो मी एक फक्त आमदार म्हणून किंवा मी कुठेतरी एक उमेदवार आहे आणि मी माझ्या त्या ॲटिट्यूडमध्ये जाऊन असं माझं नाही। सलग मी तुम्हाला सांगतो 2014पासूनचे जे 12पासून जे नगरसेवक आहे ते आजही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, आजही ते आमची तारीफ करतात आहे। आज या ठिकाणी जेव्हा मी मतदान मागायला लोकांकडे गेलो, जेव्हा मी लोकांच्या घरी जाऊन बसलो, तर ते लोक मला साधारणतः ते सांगत होते की बाबा तुमचे हे जुने माजी नगरसेवक, त्यांनी सांगितलं, तुमची खूप तारीफ केली, तुम्ही या पद्धतीने काम करता, तुमची कामाची पद्धत चांगली आहे। ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्यानंतर मला 1001% विजयामध्ये कुठेही शंका नाही। 1001% मी विजयी होणार आहे, याच्यात दुमतसुद्धा नाही। आता आपण 22 तारखेला रिझल्ट पाहणार आहे आणि आमचे जे घटक पक्षाचे सगळे लोक माझ्यासोबत आहेत, त्यामुळे तो काही विषय राहिलेला नाही। काही लोकांमध्ये होतं की बा हे राहतील का, ते राहतील का, पण आज सगळे घटक पक्ष माझ्यासोबत आहे। विजय हा 1001% आणि चांगल्या मताने विजय होईल, याच्या पुढं मला शंका नाही आहे। हे होते भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील, ज्यांनी सांगितलं 1001% विजय हा माझाच होईल, असा विश्वास त्यांनी एबीपी माझावर व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।